माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मराठा दौऱ्यावर आहेत। त्यांनी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिवच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या दरम्यान त्यांनी महायुती सरकारला जोरदार टोलाही लगावलाय। आपल्याला एक अनर्थ मंत्री आणि दुसरे गृह कलह मंत्री लाभले आहेत, जे घराघरात भांडणं लावतात। अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा साधलाय। तर नगर भकास मंत्री म्हणत एकनाथ शिंदेंनाही टोला लगावलाय। दरम्यान कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे। न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत आपण राहणार असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय। म्हणजेच काय मी मगाशी म्हटलं की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का, तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाही, अशा गोष्टी कराव्या लागतात। मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये। म्हणजेच कोण आहे? एक आहे अनर्थ मंत्री, एक नगर भकास मंत्री आणि तिसरे गृहकलह मंत्री, घराघरात भांडणे लावणारे। आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही, फक्त तुम्ही साथ देणार आहात की तेवढं सांगायचं। हा माझा कष्टकरी शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे आणि त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजेत आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजेत, म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलेलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।